अलिबाग नागाव समुद्रात पाण्यावर चालणाऱ्या कारचे लोकार्पण। अलिबाग तालुक्यातील नागाव समुद्रकिनारी पाण्यावर चालणाऱ्या अत्याधुनिक कार बोटीचे लोकार्पण उद्योजक निरंजन हिरानंदानी यांच्या हस्ते करण्यात आले। रायगड जिल्ह्यातील अलिबाग नागाव येथे आज सागरी पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला। समुद्रात पाण्यावर धावणाऱ्या कार बोटीचे लोकार्पण निरंजन हिरानंदानी यांच्या हस्ते पार पडले। यावेळी त्यांनी स्वतः या कार बोटीतून थरारक सफर करत प्रकल्पाची वैशिष्ट्ये अनुभवली। नागाव येथे हिरानंदानी कम्युनिटीजतर्फे 225 एकरांवर एकात्मिक कोस्टल टाउनशिप उभारली जाते आहे आणि हा प्रकल्प अलिबागला प्रमुख निवासी आणि पर्यटन केंद्र बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल मानला जातो आहे। लक्झरी राहणीमान आणि नैसर्गिक वातावरण शोधणाऱ्यांसाठी हा प्रकल्प उत्तम गुंतवणूक पर्याय ठरेल, असं हिरानंदानी यांनी म्हटलंय। राज्य सरकारच्या पर्यटनपूरक धोरणामुळे सागरी पर्यटन आणि पर्यटनावर आधारित रोजगार निर्मितीला चालना मिळत असल्याचं त्यांनी नमूद केलेलं आहे। रायगड जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा महाराष्ट्राचा जिल्हा आहे। या रायगड जिल्ह्यामध्ये अलिबागच्या जवळच असलेल्या नागाव या ठिकाणी निरंजन हिरानंदानी जे मोठे विकासक आहेत महाराष्ट्रातले, त्यांनी हिरानंदानी कम्युनिटीज नावाची सिटी होऊ घातलेली आहे। साधारणपणे 250 ते 300 एकर एरियावरती ही सिटी होऊ घातलेली आहे। याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी हिरानंदानी सँड्स अलिबाग या प्रकल्पाच्या खाली एंटार्क्टिका या ग्रुपच्या मार्फत वॉटर स्पोर्ट्स आज उद्घाटन होत आहे। आज त्याचं प्रात्यक्षिक होणार आहे। हा प्रोजेक्ट नागाव या गावामध्ये सुरू होतो, यामुळे रायगड जिल्ह्याच्या पर्यटनाचं संपूर्ण चित्र बदलेल असं मला वाटतंय। रायगड जिल्हा हा मुंबईपासून सर्वात जवळ असलेला आणि पर्यटनाचे भरपूर ठिकाणे या ठिकाणी उपलब्ध आहेत। साधारणपणे 29 आपले बीचेस या जिल्ह्यामध्ये आहेत, जे की लाईव्ह आहेत। टोटल 31 बीचेस आहेत, 45 किल्ले आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि वेगवेगळे आणखी दुसरे ठिकाणं आहेत। तर या सगळ्या पर्यटनाच्या व्यवस्थेमध्ये हिरानंदानी सँड्स यांचा हा जो प्रोजेक्ट आहे तर तो अतिशय आगळा वेगळा प्रोजेक्ट आहे। या ठिकाणी अतिशय दर्जेदार सुविधा असतील, राहण्याची उत्तम व्यवस्था असेल, चांगल्या पद्धतीचे स्टार कॅटेगरीचे हॉटेल्स असतील आणि मुंबईपासून एकदम जवळ असल्यामुळे आणि सर्व सोयीने युक्त असल्यामुळे केवळ स्थानिक पर्यटकच नाही किंवा मुंबईचे पर्यटकच नाही तर देशभरातून किंबहुना आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटक सुद्धा या ठिकाणी येतील आणि पर्यटनाचा लाभ घेतील। या प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या पर्यटनाच्या कार्यक्षेत्रामध्ये भरपूर वाढ होईल आणि इथल्या लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध होईल आणि निश्चितपणानं हिरानंदानी सँड्स अलिबाग हे रायगड जिल्ह्याच्या पेचामध्ये आणखी नवीन मानाचा तुरा आहे। रायगड जिल्ह्यामध्ये जे होणं अपेक्षित होतं ते आता होत आहे आणि हिरानंदानी यांच्या माध्यमातून होत आहे। त्यामुळे मी त्यांचे खूप खूप आभार मानतो। विशेष करून राज्याचे मुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी चांगल्या पद्धतीने सपोर्ट करून आणि असा प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण झाला पाहिजेत आणि त्यामुळे आर्थिक उन्नती होईल, लोकांना रोजगार मिळेल, अर्थचक्र चांगल्या पद्धतीने फिरेल, अशीच मुख्यमंत्री महोदयांच्या पण भूमिका आहे। त्यामुळे आम्ही ह्या प्रोजेक्टला संपूर्ण सहकार्य करूया। जे काही म्हणून आमच्या स्तरावरून सहकार्य लागेल ते इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये असेल, वेगवेगळ्या परवानग्यामध्ये असेल किंवा कुठल्याही कायदा सुव्यवस्थेसाठी असेल, ते सगळं सहकार्य करण्यासाठी आम्ही, आमची पोलीस यंत्रणा, स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत नागाव, आम्ही सर्व आणि आपण सर्व रायगडकर तयार आहोत। आपण या प्रकल्पाचं आपल्या जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने खूप खूप स्वागत करूया। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, रायगड।